तैजसाचा भोग सूक्ष्म आहे आणि विश्वाचा भोग स्थूल आहे. जसं आपण ज्ञानेंद्रियाच्याद्वारे शब्दादी विषयांचं ग्रहण करतो, हा भोग कसा आहे? स्थूल आहे. आणि केवळ मनामध्ये चिंतन करणं, हा भोग कसा आहे? सूक्ष्म आहे. आता यावर काय करतो? शिष्य शंका घेतो. महाराज कुठपर्यंत घ्यायचे? ठीक. शिष्य, महाराज सुखदुःखाच्या ज्ञानाचे नाव भोग आहे. भोग कशाला म्हणतात? तर सुख आणि दुःख, सुखाचं ज्ञान होणं किंवा दुःखाचं ज्ञान होणं, यालाच काय म्हणतात? भोग म्हणतात. याला संस्कृतमध्ये काय म्हणतात? सुख दुःख अन्यतर साक्षात्कार भोग. सुख दुःखाच्या ज्ञानाचे नाव भोग आहे. ज्ञानात स्थूलता सूक्ष्मता नाही. असे असता तैजसाचा सूक्ष्म आणि विश्वाचा स्थूल भोग आहे असे कसे म्हणता येईल? आता या ठिकाणी ज्ञानामध्ये स्थूलताही नाही आणि ज्ञानामध्ये सूक्ष्मता सुद्धा नाही. मग तुम्ही तैजसाचा भोग हा सूक्ष्म आहे आणि विश्वाचा भोग हा स्थूल आहे असं का म्हटले? शिष्याने काय केलेलं आहे? प्रश्न केलेला आहे. शिष्य काय म्हणतोय की ज्ञानामध्ये स्थूलताही नाही आणि सूक्ष्मता सुद्धा नाही. आणि मग तुम्ही या ठिकाणी स्थूल हा विश्वाचा भोग आहे आणि सूक्ष्म हा तैजसाचा भोग आहे. भोग म्हणजे काय? सुखदुःखाचं ज्ञान. मग ज्ञानामध्ये जर स्थूलता आणि सूक्ष्मता नसेल तर तुम्ही तैजसाचा सूक्ष्म भोग आहे, विश्वाचा स्थूल भोग आहे असं का म्हटले? हा काय केला? प्रश्न केला. कोणी केला? शिष्याने केला. आता त्या असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी श्रीगुरु देतात. लय गडबड होत नाही ना? म्हणजे होता श्री सांगा मला. सांगा श्री गुरु. बर. बाह्य शब्दादी स्थूल विषयाच्या संबंधाने सुखदुःखाचा साक्षात्कार होतो किंवा सुखदुःखाचं ज्ञान होतं. बघा, बाह्य शब्दादी स्थूल विषयाच्या संबंधाने. बाह्य म्हणजे बाहेरचे विषय. कोणते विषय? शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. हे जे काही बाह्य विषय आहेत, हे बाह्य विषय कसे आहेत? तर स्थूल आहेत. आणि या स्थूल असणाऱ्या विषयाचा ज्यावेळेस संबंध होतो, कोणाचा? अंतःकरण वृत्तीचा. ज्ञानेंद्रियाच्याद्वारे या विषयांचा ज्यावेळेस संबंध येतो त्यावेळेस त्या ठिकाणी अनुकूल विषय असेल तर सुखाचा साक्षात्कार होतो आणि प्रतिकूल विषय असेल तर दुःखाचा साक्षात्कार होतो. म्हणून त्याला काय म्हणतात? स्थूल भोग असं म्हणतात. स्थूल भोग कशाला म्हणतात? ज्यावेळेस सांगा विषयाचा अनुभव, म्हणजे ज्यावेळेस शब्दादी जे विषय आहेत त्यांचा संबंध अंतःकरणाच्या वृत्तीबरोबर येतो आणि वृत्तीबरोबर आल्यानंतर सुखाचा साक्षात्कार किंवा दुःखाचा साक्षात्कार होतो, त्याला म्हणतात स्थूल भोग. आणि दुसरा आहे सूक्ष्म भोग. सूक्ष्म भोगाबद्दल सांगतात. आणि मानसिक जे सूक्ष्म शब्दाधिक त्याच्यापासून जो साक्षात्कार होतो किंवा जो भोग होतो तो सूक्ष्म भोग म्हटला गेलेला आहे. कसं? आता ज्यावेळेस आपण एका ठिकाणी बसलेलो आहोत आणि बसल्यानंतर मनोराज्य करत आहोत. काय मनोराज्य करतोय? तर मी आता या ठिकाणी बसलेलो आहे आणि आता मला अशा समारंभाला जायचं आहे आणि समारंभाला गेल्यानंतर त्या ठिकाणी माझा सत्कार होणार आहे आणि माझी स्तुती ते लोक करणार आहे. अशा प्रकारचं काय करतात तुम्ही? मनोराज्य करतात. म्हणजे शब्द विषयाचं चिंतन करतात की त्या ठिकाणी गेल्यानंतर माझं काय होणार आहे? माझी स्तुती करणार आहे, माझा सत्कार करणार आहे. म्हणजे शब्द विषयाचं तुम्ही काय केलं? चिंतन केलं. कुठं केलं? मनामध्ये केलं. मग त्या शब्द विषयापासून जो आनंद होतो त्याला म्हणतात सूक्ष्म भोग. आलं लक्षात? मानसिक जे सूक्ष्म शब्दाधिक म्हणजे असंच जसं शब्दाचा
भोग होतो, त्याचप्रमाणे स्पर्शाचा सुद्धा, रूपाचा सुद्धा, रसाचा सुद्धा आणि गंधाचा सुद्धा. आता तुम्ही या ठिकाणी बसले असताना तुम्हाला कोणीतरी जेवणाचं निमंत्रण सांगितलेलं असेल आणि सांगितल्यानंतर तुम्ही त्या मनामध्ये चिंतन करता की मला तिथं गेल्यानंतर गोड पदार्थ असेल किंवा खारट पदार्थ असेल ते मला खाण्यासाठी मिळणार आहे, आणि मग तुम्हाला काय होतो, आनंद होतो. त्याला काय म्हणतात, सूक्ष्म भोग म्हणतात. प्रत्यक्ष तुम्हाला तुमच्या जिभेच्याद्वारे ते प्राप्त झालेले नाही आहे, परंतु मनामध्येच काय करताय, चिंतन करत आहात, त्यावेळेस जो आनंद होतो त्याला म्हणायचा सूक्ष्म भोग. आणि मानसिक जे सूक्ष्म शब्दाधिक त्याच्यापासून जो साक्षात्कार, साक्षात्कार म्हणजेच भोग होतो, साक्षात्कार होतो म्हणा किंवा भोग होतो म्हणा, तो सूक्ष्म भोग म्हटले गेलेला आहे. आता या ठिकाणी काय सांगितलं श्रीगुरूंनी, प्रश्न काय होता आपला, ज्ञानामध्ये काय नसते, स्थूलताही नसते आणि सूक्ष्मता सुद्धा नसते. मग तैजसाचा सूक्ष्म भोग आहे आणि विश्वाचा स्थूल भोग आहे, असं कसं काय तुम्ही म्हणता. त्यावेळेस श्रीगुरूंनी सांगितलं की ज्यावेळेस बाह्य विषयाचा संबंध येतो त्यावेळेस त्याला स्थूल भोग म्हणतात, आणि ज्यावेळेस अंतरीच विषयाचं चिंतन केलं जातं त्यावेळेस तो कसा आहे, सूक्ष्म भोग आहे. या रीतीने विश्व स्थूलाचा भोगता. अशा प्रकारे विश्व हा काय आहे, तर स्थूल असणाऱ्या विषयांचा भोगता आहे. म्हणजे स्थूल असणारे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध यांचा काय येतो, भोगता आहे, म्हणजे भोगणारा आहे. स्थूल असणाऱ्या विषयांचा भोग घेणारा आहे कोण, विश्व. आणि तैजस सूक्ष्माचा भोगता. आणि तैजस म्हणजे कोण, ज्याला सूक्ष्म उपाधी लागलेली, ज्या आत्म्याला सूक्ष्म उपाधी लागलेली आहे असा असणारा जो काही आत्मा म्हणजे तैजस, तो तैजस सूक्ष्म असणाऱ्या विषयांचा भोगता आहे. म्हणजे सूक्ष्म विषयाचा भोग कोण घेतो, तैजस. असे श्रुतीत सांगून, असं कुठं सांगितलं, श्रुतीमध्ये सांगितलं. कोणती ती श्रुती, तर सांगतात जागरित स्थानो बहिर्प्रज्ञ सप्तांग एकोनविंशती मुख स्थूलभुक वैश्वानर प्रथम पाद. म्हणजे ही श्रुतीतलं वाक्य आहे, श्रुतीतला काय हा मंत्र आहे. या ठिकाणी सांगायचं काय फक्त की विश्व हा काय आहे, बहिप्रज्ञ आहे, म्हणजे बाह्य विषयांचा भोग घेणारा कोण आहे, विश्व. आणि तैजस हा अंतप्रज्ञ आहे, अंतकरणामध्येच मनामध्येच जे विषयाची कल्पना केली जाते त्या विषयांचा भोग घेणारा कोण आहे, तर तैजस आहे. विश्वाची अंतकरण वृत्तिरूप प्रज्ञा बाहेर जाते. हा जो काही विश्व आहे, विश्व कोण, स्थूल उपाधिवान आत्मा, त्यालाच काय नाव प्राप्त झालेलं आहे, विश्व. तो असणारा विश्व ज्यावेळेस भोग घेतो त्यावेळेस काय प्रक्रिया घडते ते सांगतात. विश्वाची अंतकरण वृत्तिरूप प्रज्ञा, म्हणजे विश्व अंतकरण वृत्तीच्या द्वारे इंद्रियाच्या माध्यमाने विषयापर्यंत जातो आणि त्या विषयाचा काय करतो, भोग घेतो. त्या विषयाचा त्याला साक्षात्कार होतो. साक्षात्कार होतो म्हणजे विषय अनुकूल असेल तर सुख होतं आणि प्रतिकूल असेल तर दुःख होतं. विश्वाची अंतकरण वृत्तिरूप प्रज्ञा बाहेर जाते व तैजसाची जात नाही, परंतु सूक्ष्म उपाधिवान जो आत्मा आहे तैजस, ज्याला सूक्ष्म उपाधी लागलेली आहे ज्या आत्म्याला, त्याला काय म्हणतात, तैजस म्हणतात. आणि असा असणारा जो काही तैजस आहे त्या तैजसाची अंतकरण वृत्ती बाहेर जात नाही, कारण की त्याला बाहेर जाण्याची काय नाही, आवश्यकता नाही. जसं विश्वाला भोग होण्यासाठी अंतकरणाची वृत्ती ही बाहेर जावी लागते, तशी तैजसाला भोग होण्यासाठी अंतकरणाची वृत्ती बाहेर जाण्याची आवश्यकता नाही. म्हणून सांगितलेलं आहे अंतकरण वृत्तिरूप प्रज्ञा तैजसाची बाहेर जात नाही. म्हणून विश्वास बहिप्रज्ञ, आणि म्हणून विश्वाला काय म्हटलं, बहिप्रज्ञ, आणि तैजसास अंतप्रज्ञ म्हटलेलं आहे, असं म्हटलेलं आहे. जसा विश्वाचा आणि विराटाचा अभेद सांगितला, वरती आपण काय बघितलं, विश्व हा विराट स्वरूप आहे, म्हणजे विश्व आणि विराट यांचा काय आहे, अभेद आहे हे सांगितलं. तसाच
तैजसाचा व हिरण्यगर्भाचा अभेद आहे. कसा क्रम सांगितला? विश्व हा विराट स्वरूप, विराट हा आकार स्वरूप. आता दुसरी उपाधी घ्यायची आपल्याला, दुसरा पाद तैजस. तैजस हा हिरण्यगर्भ स्वरूप आणि हिरण्यगर्भ हे उकार स्वरूप. तोच विषय आता. जसा विश्वाचा आणि विराटाचा अभेद सांगितला तसाच तैजसाचा व हिरण्यगर्भाचा अभेद आहे. जसं विश्वाचा आणि विराटाचा काय आहे? अभेद आहे. त्याच पद्धतीनं सूक्ष्म उपाधिवान जो आत्मा आहे त्याला तैजस हे नाव प्राप्त झालेलं आहे. त्याचप्रमाणे सूक्ष्म उपाधिवान जे ब्रह्म आहे त्याला हिरण्यगर्भ हे नाव प्राप्त झालेलं आहे. तर त्या हिरण्यगर्भाचा आणि त्या असणाऱ्या तैजसाचा सुद्धा काय आहे? अभेद आहे. असे चिंतन कर असं कोण सांगते? असं श्रीगुरु सांगतात शिष्याला. कारण दोघांची उपाधी सूक्ष्म आहे. दोघांची म्हणजे तैजसाची आणि हिरण्यगर्भाची, या दोघांची सुद्धा उपाधी कोण आहे? सूक्ष्म आहे. तैजस आणि हिरण्यगर्भाची एकता चिंतन करून ओंकाराची द्वितीय मात्रा जी उकार तिच्याशी त्याचं अभेद चिंतन कर. आता काय करायचंय? तैजस आणि हिरण्यगर्भ हे एकच आहे, म्हणजे एकता चिंतन करायची. आणि एकता चिंतन करून ओंकाराची जी द्वितीय मात्रा आहे, कोण? उकार. त्या उकार स्वरूप हे दोघं आहेत असं समजायचं. म्हणजे तैजस झाला हिरण्यगर्भ स्वरूप आणि हिरण्यगर्भ आहे उकार मात्र स्वरूप. म्हणजे शिल्लक काय राहिला? आता उकार राहिला. पहिल्या पादामध्ये शिल्लक कोण राहिली? आकार. आणि दुसऱ्या पादामध्ये शिल्लक कोण राहिलेला आहे? उकार. दोघांची उपाधी सूक्ष्म आहे. तैजस आणि हिरण्यगर्भाची एकता चिंतन करून ओंकाराची द्वितीय मात्रा जी उकार तिच्याशी त्यांचं अभेद चिंतन कर. त्यांचं म्हणजे तैजस आणि हिरण्यगर्भाचं उकार मात्रेशी अभेद चिंतन कर असं या ठिकाणी श्रीगुरु सांगतात. कारण तैजस, हिरण्यगर्भ आणि उकार यांच्यामध्ये द्वितीयत्व समान आहे. द्वितीयत्व समान कोणाकोणामध्ये? उकार. जसं प्रथमत्व विश्व, विराट आणि आकारामध्ये सांगितलेलं होतं, तसं द्वितीयत्व समान तैजस, हिरण्यगर्भ आणि उकार मात्र. तैजस, हिरण्यगर्भ आणि उकार यांच्यामध्ये द्वितीयत्व समान आहे. तसेच प्राज्ञ आणि ईश्वर या दोघांची कारण उपाधी आहे. प्राज्ञाची उपाधी आणि ईश्वराची उपाधी कोण आहे? कारण. जसं विश्वाची उपाधी सांगत असताना स्थूल सांगितली, तैजसाची उपाधी सांगत असताना सूक्ष्म सांगितली आणि प्राज्ञाची उपाधी सांगत असताना कारण सांगितली. हे झालं आत्म्याच्या बाबतीत. आता ब्रह्माच्या बाबतीत काय सांगितलं? ब्रह्माची स्थूल उपाधी कोण? ब्रह्माला ज्यावेळेस स्थूल उपाधी लागली त्यावेळेस त्याला काय म्हटलं? विराट म्हटलं. त्याच असणाऱ्या ब्रह्माला ज्यावेळेस सूक्ष्म उपाधी लागली त्यावेळेस त्याला तैजस नाही, हिरण्यगर्भ असं म्हटलं. त्याच असणाऱ्या ब्रह्माला ज्यावेळेस कारण उपाधी लागली त्यावेळेस त्याला ईश्वर असं म्हटलं. लक्षात आलं ना? असं ते जो कोष्टक आहे ना, आत्मा, विश्व, तैजस, प्राज्ञ असं घ्यायचं. ब्रह्म, विराट, हिरण्यगर्भ, ईश्वर. स्थूल उपाधी कोण? स्थूल उपाधिवान ब्रह्म, विराट. सूक्ष्म उपाधिवान ब्रह्म, हिरण्यगर्भ. आणि कारण उपाधिवान ब्रह्म, ईश्वर. आणि ज्याला कोणतीच उपाधी नाही त्याला म्हणायचं ईश्वर साक्षी. तसेच प्राज्ञ आणि ईश्वर या दोघांची कारण उपाधी आहे. प्राज्ञाची आणि ईश्वराची एकच उपाधी, ती कोणती? कारण उपाधी. आता प्राज्ञ हे नाव कोणाला प्राप्त झालेलं आहे? प्राज्ञ हे नाव उपाधीमुळे कोणाला प्राप्त झालं? आत्म्याला प्राप्त झालं. आत्म्याला कारण या उपाधीमुळे प्राज्ञ हे नाव प्राप्त झालं. आणि हे ईश्वर हे नाव ब्रह्माला कोणत्या उपाधीमुळे प्राप्त झालं? कारण उपाधीमुळे. लक्ष झालं ना? प्राज्ञ, ईश्वर,
तसेच प्राज्ञ आणि ईश्वर या दोघांची कारण उपाधी आहे. कारण उपाधी कोणाची? प्राज्ञाची आणि ईश्वराची. म्हणून दोघांचे ऐक्य चिंतन कर. म्हणून प्राज्ञ आणि ईश्वर हे यांचा अभेद आहे अशा प्रकारचं काय कर? चिंतन कर. आता आपण जर म्हटलं प्राज्ञाची आणि हिरण्यगर्भाची एकता आहे तर हे जमणार नाही. का? कारण की उपाधी भिन्न आहे. एकाची सूक्ष्म उपाधी आहे आणि एकाची कारण उपाधी आहे. एकाच उपाधीमध्ये ओंकाराची मात्रा ब्रह्म आणि आत्मा असेल तर त्यांचा काय होतो? अभेद होतो. आणि जर भिन्न भिन्न उपाधी असेल तर एकता होत नाही. म्हणून प्राज्ञ, ईश्वर आणि ओंकाराची तिसरी मात्रा कोण? मकार. या तिघात तृतीयत्व समान आहे. आता कारण उपाधिवान असणारा जो काही प्राज्ञ आहे, कारण उपाधिवान असणारा जो ईश्वर आहे आणि कारण उपाधिवान असणारा जो मकार आहे, यांच्यामध्ये तृतीयत्व काय आहे? समान आहे. म्हणजे तिघांचीही उपाधी काय आहे? एकच आहे. कारण ही एकच उपाधी आहे आणि म्हणून त्यांच्यामध्ये काय आहे? तर अभेद आहे. म्हणून तिघाची एकता चिंतन कर. ही तिघ सुद्धा काय आहे? तर एकच आहे, यांच्यात अभेद आहे. अशा प्रकारचं काय चिंतन कर असं श्री गुरु सांगतात. जागृतीत आणि स्वप्नात जितके ज्ञान ते सर्व सुषुप्तीमध्ये अविद्यारूप होते. बघा, जागृतीमध्ये असणारं जे ज्ञान आहे आणि स्वप्नामध्ये असणारं जे ज्ञान आहे ते सर्व असणारे ज्ञान सुषुप्ती कालामध्ये म्हणजे झोपल्यानंतर अविद्येमध्ये काय होतात? लीन होतात. म्हणजे अविद्येमध्ये लीन होतात. म्हणजे सुषुप्ती कालामध्ये ज्ञान नसतं. ज्ञान नसतं का? असतं. परंतु ज्यावेळेस आपण जागृतीमध्ये येतो त्यावेळेस स्मृती होत असते. पण जागृतीमध्ये जे ज्ञान आपल्याला होतं ते जागृतीतच अनुभवाला येतं. स्वप्नामध्ये सुद्धा एखाद्या विषयाचं ज्ञान झालं, सुखाचं किंवा दुःखाचं ज्ञान झालं की आपल्याला स्वप्नामध्येच ते समजत असतं. आणि सुषुप्तीमध्ये दुःख नावाची गोष्ट नाही आहे. कारण की त्या ठिकाणी अहंकार नाही. आणि अहंकार नाही म्हणून दुःख नाही. फक्त दोन प्रकारचे अनुभव तिथं असतात. सुखाचा अनुभव आणि अज्ञानाचा अनुभव. म्हणजे मी काहीच जाणत नव्हतो आणि मी सुखाने झोपलो होतो, हा अनुभव आपल्याला सुषुप्ती कालामध्ये येत असतो. म्हणून सुषुप्तीमध्ये जागृतीमध्ये असणारं जे ज्ञान आहे आणि सुषुप्ती कालामध्ये जे ज्ञान कोणतं घ्यायचं इथं? स्वरूपभूत ज्ञान नाही तर वृत्तिरूप ज्ञान. वृत्तिरूप ज्ञान जे जागृतीमध्ये असतं, स्वप्नामध्ये असतं, ते सुषुप्ती कालामध्ये अज्ञानामध्ये त्याचा लय होऊन जातो. म्हणून प्रज्ञानघन म्हणतात. म्हणून ते जे ज्ञान आहे ते कसं आहे? प्रज्ञानघन आहे. म्हणजे तसेच सुषुप्तीत अविद्येने आवृत्त जो आनंद, सुषुप्ती कालामध्ये जो आनंद आहे तो आनंद कसा आहे? तर आवृत्त आहे. म्हणजे अविद्येचं आवरण, अज्ञानाचं आवरण त्या सुषुप्तीकालीन आनंदावर असतं. आणि म्हणून तो जो आनंद आहे तो कसा सांगितला? अविद्येने आवृत्त आनंद आहे असं सांगितलं. त्याचा प्राज्ञ उपभोग घेतो. आणि त्या असणाऱ्या आनंदाचा, कोणत्या आनंदाचा? सुषुप्ती कालामध्ये जो आनंद अज्ञानाने आवृत्त आहे त्या असणाऱ्या आनंदाचा अनुभव कोण घेतो? प्राज्ञ. सुषुप्तीकालीन जो जीव आहे तो घेत असतो. त्याचा प्राज्ञ उपभोग घेतो. म्हणून त्यास आनंदभुक असेही म्हणतात. प्राज्ञालाच दुसरं नाव काय आहे? आनंदभुक. आनंदभुक म्हणजे आनंदाचा भोग घेणारा. त्या भोगाचीही त्रिपुटी आहे. बघा, म्हणजे भोगाची सुद्धा काय असते? त्रिपुटी असते. कशी? तर सांगतात ती अशी: चैतन्य प्रतिबिंब सहित जी अविद्येची वृत्ती आहे. पण कशी आहे? कोणती वृत्ती आहे? तर अविद्येची वृत्ती आहे. अंतःकरणाची वृत्ती आहे का? नाही. अंतःकरणाची वृत्ती कुठं असते?
अंतःकरणाची वृत्ती ही जागृतीमध्ये असते. सुषुप्तीमध्ये आणि स्वप्नामध्ये, सुषुप्तीमध्ये वृत्ती नसते. कोणती? अंतःकरणाची. तिथं कोणती वृत्ती असते? अविद्येची वृत्ती असते. आणि त्या अविद्येच्या वृत्तीमध्ये काय आहे? चैतन्याचं प्रतिबिंब आहे. आणि म्हणून त्याला काय म्हणतात? अध्यात्म म्हणतात. म्हणजे इंद्रियाला काय म्हणायचं? थोडक्यात अध्यात्म म्हणायचं. अज्ञान आणि आवृत्त. आता सुषुप्ती कालामध्ये इंद्रिय असतात का? नाही. हे जागृतीतला विषय हा. इंद्रिय कुठं असतात? जागृतीत असतात. आणि स्वप्नात असतात का? तिथं असतात. पण ते कसे असतात? कल्पित असतात. वास्तविक व्यावहारिक कालीन इंद्रिय स्वप्नामध्ये सुद्धा नसतात. आणि सुषुप्ती अवस्थेमध्ये इंद्रियच नसतात. आणि म्हणून तिथं अध्यात्म कोणाला म्हटलेलं आहे? तर अविद्येची जी वृत्ती आहे, की ज्या वृत्तीमध्ये चैतन्याचं काय आहे? प्रतिबिंब आहे, त्यालाच त्यांनी काय म्हटलेलं आहे? अध्यात्म म्हटलेलं आहे. अज्ञान आणि आवृत्त जो स्वरूप आनंद ते अधिभूत. आता या ठिकाणी आनंद जो आहे तो कसा आहे? स्वरूपाचा आनंद आहे. पण तो आनंद अज्ञानाने काय केलेला आहे? आवृत्त केलेला आहे. अज्ञान त्या आनंदाचं काय होऊ देत नाही? ज्ञान होऊ देत नाही. स्वरूपभूत आनंदाचं ज्ञान होऊ देत नाही. म्हणजेच तो काय? आवृत्त आहे. अज्ञानाने आवृत्त जो स्वरूपानंद ते अधिभूत म्हणजेच विषय. सुषुप्तीकालीन विषय सांगतात या ठिकाणी. कोणता विषय? तर अज्ञानाने आवृत्त स्वरूपानंद हा सुषुप्तीकालीन काहीतरी विषय आहे. आणि त्या सुषुप्तीकालीन अधिदैव कोण आहे? तर ईश्वर आहे. म्हणजे आता 3 विभाग केलेत: जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. जागृतीमध्ये त्रिपुटी असते. कोणती त्रिपुटी असते? इंद्रिय असतात, विषय असतो आणि देवता असते. स्वप्नामध्ये सुद्धा, स्वप्नामध्ये इंद्रिय असतात का? पण कसे असतात? ते कल्पित असतात. स्वप्नामध्ये मन, ते मनच काय करतं? सगळं आकार धारण करत असतं. त्या असणाऱ्या स्वप्नकालामध्ये सुद्धा मन असतं आणि विषय सुद्धा असतात, कल्पित असतात. आणि सुषुप्ती कालामध्ये इंद्रिय नसतात, मनही नसतं. मग तिथं काय असते? अविद्येची वृत्ती असते. आणि ती अविद्येची वृत्ती कशी असते? तर चैतन्याचं प्रतिबिंब त्या वृत्तीमध्ये पडलेलं असतं. त्यानंतर विषयसुद्धा असतो. स्वरूपभूत आनंद त्या ठिकाणी असतो, पण तो अज्ञानाने आवृत्त असतो. आणि विषय अधिदैव कोण असतं? तर ईश्वर हा काय? तर त्या ठिकाणी अधिदैव आहे. अशा प्रकारे आपण आतापर्यंत जे काही अध्यात्म, अधिभूत आणि अधिदैव याचा काय केलेला आहे? विचार या ठिकाणी झालेला आहे. पुढे घ्यायचं आहे का? घ्या, चला. या रीतीने विश्व बहिप्रज्ञ. विश्व काय? विश्व हा कसा आहे? बहिप्रज्ञ. म्हणजे विश्व भोग घेत असताना अंतःकरण वृत्तीच्या द्वारे बाहेर जातो आणि भोग घेतो. त्यानंतर तेजस हा अंतःप्रज्ञ. म्हणजे तेजसाला बाहेर जाण्याची आवश्यकता नाही. आणि प्राज्ञ हा कसा आहे? प्रज्ञान घन आहे. म्हणजे स्वरूपभूत जो आनंद आहे, म्हणजे अज्ञानाने आवृत्त जो आनंद आहे, त्या आनंदाचा अनुभव हा प्राज्ञ स्वरूप आत्मा घेत असतो. हा त्यांचा भेद स्थूल, सूक्ष्म आणि अज्ञान या उपाधीमुळे आहे. बघा, आत्म्याचा जो भेद आहे तो कशामुळे आहे? तर उपाधीमुळे आहे. कोणत्या उपाधीमुळे आहे? तर स्थूल उपाधीमुळे, सूक्ष्म उपाधीमुळे आणि कारण उपाधीमुळे, म्हणजेच अज्ञानामुळे. अज्ञान या उपाधीमुळे आत्म्याचा काय आहे? भेद आहे. पण आत्म्याचा भेद हा कसा आहे? अवास्तविक आहे. आत्म्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद नाही. जो काही भेद प्रतीतला येतो, जो काही भेद आपल्याला अनुभवाला येतो, तो कसा आहे? तर तो उपाधीकृत भेद आहे. म्हणजे उपाधीमुळे त्या ठिकाणी भेद आपल्याला भासलेला आहे. हा त्यांचा भेद स्थूल, सूक्ष्म आणि अज्ञान या उपाधीमुळे आहे. म्हणजे आत्म्याचा भेद या 3 उपाधीमुळे आहे. ब्रह्माचा भेद या 3 उपाधीमुळे आहे. आणि ओंकाराचा सुद्धा भेद या 3 उपाधीमुळे आहे. उपाधीचा बाद केला
तरी तिघंसुद्धा एकच आहे. म्हणजे आत्मा, ब्रह्म आणि ओंकार हे सगळे एकच आहे. म्हणजे परमात्माच आहे शिल्लक, बाकी काही नाही. या उपाधीमुळे आहे. त्यात प्राज्ञाची आज्ञान ही एकच उपाधी आहे. बघा, प्राज्ञाची एकच उपाधी आहे, ती कोणती? आज्ञान. तैजसास आज्ञान व सूक्ष्म या दोन उपाधी आहेत. तैजस नावाचा जो काही आत्म्याला जे तैजस हे नाव प्राप्त झालेलं आहे, ते का झालेलं आहे तर त्याला दोन उपाधी लागलेल्या आहेत. एक स्थूल उपाधी नाही, एक आज्ञान उपाधी आणि दुसरी आहे सूक्ष्म उपाधी. या दोन उपाधीमुळे आत्म्याला तैजस हे नाव प्राप्त झालेलं आहे. त्यानंतर आहे विश्व. त्या विश्वास तीन उपाधी आहेत, आज्ञान, सूक्ष्म आणि स्थूल. अशा तीन उपाध्यांनी युक्त कोण आहे? विश्व आहे. आज्ञान ही उपाधी कशी आहे? कारण की स्थूल आणि सूक्ष्म उपाधीचं कारण कोण आहे? आज्ञान आहे. आणि म्हणून त्या आज्ञानाला काय म्हणतात? कारण असंही म्हणतात. उपाधीच्या न्यून अधिकतेने त्यांचा भेद आहे. उपाधी विश्वाला तीन आहेत, प्राज्ञाला एकच आहे, तैजसाला दोन आहे. म्हणजे उपाधीच्या अधिकतेने आणि न्यूनतेने त्यांचा काय आहे? भेद आहे. वस्तुतः भेद नाही. वास्तविक पारमार्थिक त्या असणाऱ्या आत्म्यामध्ये कोणताच भेद नाही. ब्रह्मामध्ये सुद्धा कोणताही भेद नाही. त्यांच्यातील म्हणजे त्या असणाऱ्या उपाधीतील अनुगत चैतन्य या तिन्ही उपाधीहून रहित आहे. स्थूल उपाधीमध्ये, सूक्ष्म उपाधीमध्ये आणि कारण उपाधीमध्ये जे चैतन्य आहे ते कसं आहे? अनुगत आहे. म्हणजे तिन्ही उपाधीमध्ये काय आहे? चैतन्य आहे. पण ज्यावेळेस कारण उपाधी असते त्यावेळेस स्थूल उपाधी नसते. ज्यावेळेस सूक्ष्म उपाधी असते त्यावेळेस स्थूल ही उपाधी नसते. आणि ज्यावेळेस स्थूल उपाधी असते त्यावेळेस तिन्ही उपाधी असतात. पण सूक्ष्म आणि आज्ञान हे स्पष्ट नसतं. जसं जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. जागृतीमध्ये स्वप्न अवस्था नाही, स्वप्न अवस्थेमध्ये सुषुप्ती अवस्था नाही, सुषुप्ती अवस्थेमध्ये जागृत आणि स्वप्न नाही. म्हणजे एक अवस्था आहे तर एक अवस्था नाही. पण या तिन्ही अवस्थेमध्ये आत्मा आहे, चैतन्य आहे, परमात्मा आहे. आणि म्हणून परमात्मा कसा आहे? वास्तविक आहे, एक आहे. भेद जो प्रतीतीला येतोय तो उपाधीमुळे येतो. वस्तुतः भेद नाही. त्यांच्यातील अनुगत चैतन्य त्या तिन्ही उपाधीहून रहित आहे. तीन उपाध्या सांगितलेल्या आहेत, स्थूल, सूक्ष्म आणि कारण. या तीनही उपाध्याहून रहित आहे कोण? चैतन्य. कोणतं चैतन्य? त्या तीनही उपाधीमध्ये अनुगत असणारं जे चैतन्य आहे ते चैतन्य या स्थूल उपाधीहूनही वेगळं आहे, सूक्ष्म उपाधीहूनही वेगळं आहे, कारण उपाधीहूनही वेगळं आहे. म्हणजे जागृतीहूनही वेगळं आहे, स्वप्नाहूनही वेगळं आहे आणि सुषुप्तीहून सुद्धा वेगळं आहे. तिन्ही उपाधीचे अधिष्ठान तुरीय आहे. तुरीय म्हणजे चतुर्थ. चतुर्थ म्हणजे अमात्र. ते काय आहे तर शुद्ध ब्रह्म. ते या तीनही उपाध्याहून काहीतरी वेगळं आहे आणि तेच या तीनही उपाध्यांचं काय आहे? अधिष्ठान आहे. तिन्ही उपाधींचे अधिष्ठान तुरीय आहे. तुरीय म्हणजे शेवटचे चौथे. ते बहिप्रज्ञ, अंतःप्रज्ञ किंवा प्रज्ञानघन नाही. जे तुरीय म्हणजे चौथं चैतन्य आहे, उपाधिरहित असणारं जे चैतन्य आहे ते चैतन्य बहिप्रज्ञसुद्धा नाही. म्हणजे त्याला अंतःकरण वृत्तीच्याद्वारे बाहेरही जायचं काम नाही, आतल्या आत मानसिक विचारसुद्धा करण्याची गरज नाही. आणि अज्ञानाने आवृत्त जो स्वरूप आनंद आहे तो सुद्धा घेण्याची त्याला आवश्यकता नाही. म्हणजे स्थूल, सूक्ष्म आणि कारण या तीनही उपाध्याहून ते वेगळं असल्यामुळे ते बहिप्रज्ञसुद्धा नाही, अंतःप्रज्ञही नाही आणि प्रज्ञानघन सुद्धा नाही. तसेच ते बुद्धीचा किंवा कोणत्याही इंद्रियाचा विषय नाही. ते म्हणजे जे चतुर्थ जे चैतन्य आहे, उपाधी रहित असणारं जे चैतन्य आहे ते चैतन्य बुद्धीचा सुद्धा विषय होत नाही, इंद्रियाचा सुद्धा विषय होत नाही. ज्ञानोबराय म्हणतात
मनाची नखी न लगे, बुद्धीची दृष्टी न रेगे, जेत इंद्रिया कीर जोगे काय होईल. म्हणजे ज्या ठिकाणी मन सुद्धा जाऊ शकत नाही, बुद्धीसुद्धा निश्चय करू शकत नाही आणि इंद्रियसुद्धा जाऊ शकत नाही, असं ते चौथं असणारं स्वरूप आहे. न तत्र चक्षुर गच्छती न वाग गच्छती असं श्रुतीमध्ये सांगितलेलं आहे. तसेच ते बुद्धीचा किंवा कोणत्याही इंद्रियाचा विषय नाही असे जे तुरीय आहे, त्यास परमात्म्याचा चतुर्थ पाद म्हणजेच ईश्वर साक्षी, त्यास शुद्ध ब्रह्मरूप जाण. म्हणजे श्रीगुरूंनी आतापर्यंत लय चिंतन कसं करायचं ही पद्धत सांगितलेली आहे. सुरुवातीला सांगितलेलं आहे की जे स्थूल पंचमहाभूत आहे ते सूक्ष्म पंचमहाभूत आहे. म्हणजे स्थूल असणारे जे पंचमहाभूत आहेत ते अपंचकृत पंचमहाभूत स्वरूप आहे. त्यानंतर अपंचकृत जे पंचमहाभूत आहे त्यामध्ये पृथ्वी ही जल स्वरूप आहे, जल हे तेज स्वरूप आहे, तेज हे वायू स्वरूप आहे, वायू हा आकाश स्वरूप आहे, आकाश हे माया स्वरूप आहे आणि माया ही परमात्मा स्वरूप आहे. अशा प्रकारचं काय केलेलं आहे, लय चिंतन केलेलं आहे आणि तोच प्रकार या ठिकाणी दुसऱ्या पद्धतीने सांगितलेला आहे. यास परमात्म्याचा चतुर्थ पाद म्हणजेच ईश्वर साक्षी, त्यालाच काय समजायचं, शुद्ध ब्रह्म समजायचं. म्हणजे आता शिल्लक कोण राहिलेलं आहे तर केवळ शुद्ध ब्रह्म. आणि ते शुद्ध ब्रह्म कसं आहे तर उपाधिरहित आहे. या रीतीने दोन प्रकारची आत्म्याची स्वरूपे सांगितली. बघा, आत्म्याची दोन स्वरूपं सांगितलेली आहे, एक परमार्थ रूप आणि एक अपरमार्थ रूप. अपरमार्थ रूप म्हणजे अवास्तविक आणि परमार्थ रूप म्हणजे वास्तविक. वास्तविक स्वरूप कोणतं आहे तर शुद्ध ब्रह्म आणि अवास्तविक म्हणजे उपाधीने युक्त जे आहे ते कसं आहे, अवास्तविक आहे. म्हणजे विश्व, तैजस, प्राज्ञ, विराट, हिरण्यगर्भ, ईश्वर, आकार, उकार, मकार हे काय तर अवास्तविक आहे. हे नष्ट होऊन जातं. जोपर्यंत उपाधी आहे तोपर्यंत हे असतात, पण उपाधीचा बाध झाल्यानंतर, उपाधी नष्ट झाल्यानंतर यांचं अस्तित्व शिल्लक राहत नाही. आणि जे शुद्ध ब्रह्म आहे त्याला उपाधी नसल्यामुळं त्याचा बाध होण्याचं काम नाही. आणि म्हणून ते कसं आहे, परमार्थ रूप आहे, वास्तविक आहे आणि सत्य आहे. बाकीचे सर्व रूप कसे आहेत, मिथ्या आहेत. मिथ्या आहे म्हणजे त्या ठिकाणी त्याला सतही म्हणता येत नाही आणि असतही म्हणता येत नाही आणि सत असत उभयरूप सुद्धा म्हणता येत नाही. तसं या जगताचा विषय आहे. हे जगत सतही नाही, असतही नाही आणि सत असत उभयरूप सुद्धा नाही. सत का नाही, कारण की तिन्ही कालामध्ये राहत नाही. भूतकाळामध्ये, वर्तमान काळामध्ये आणि भविष्य काळामध्ये याचं अस्तित्व नाही. भूतकाळामध्ये हा जो देह होता 50 वर्षापूर्वी नव्हता, आणखी 100 वर्ष 50 वर्षांनी तो राहणार नाही. फक्त वर्तमान कालामध्ये दिसतोय, म्हणजे फक्त वर्तमान कालामध्ये आहे, भूत आणि भविष्य काळात नाही. आणि म्हणून या देहाला सत म्हणता येत नाही. मग याला काय म्हणावं, असत म्हणता येईल का तर असतही म्हणता येत नाही. का, त्याचं कारण असं आहे, असत वस्तू ही तिन्ही कालामध्ये नसते, पण हा देह वर्तमान काळात दिसतोय आणि म्हणून या देहाला असतही म्हणता येत नाही. सत असताहून विलक्षण म्हणावं लागतं, म्हणजेच मिथ्या म्हणावं लागतं, फक्त दिसण्यापुरतं म्हणावं लागतं. आणि असा हा देह आहे, म्हणजेच काय तर अवास्तविक आहे. हा देहच नाही तर ईश्वर, जे काही देह, जेवढे काही जीव आहेत त्या सर्वांचे देह कसे तर असेच आहेत, म्हणजे मिथ्या आहेत. आणि मिथ्या आहेत हे समजून घेण्यासाठीच आपल्याला काय करावं लागतो, विचार करावा लागतो. आणि विचार केला तरच हे समजू शकतं. म्हणून सांगितलेलं आहे ना, काय सांगितलेलं आहे, विचारा वाचून न पविजे समाधान. समाधान जीवनामध्ये प्राप्त करायचं असेल तर विचारच करावा लागणार, विचाराशिवाय काही प्राप्त होऊ शकत नाही. तर या रीतीने दोन प्रकारची आत्म्याची स्वरूपे सांगितली, आणि एक परमार्थ रूप आणि दुसरे अपरमार्थ रूप. परमार्थ रूप म्हणजे वास्तविक आणि अपरमार्थ रूप म्हणजे अवास्तविक. अवास्तविक म्हणजे मिथ्या. थोडक्यात पहिले 3 पाद अपरमार्थ रूप आहेत. पहिले 3 कोणते, विश्व, तैजस, प्राज्ञ, विराट, हिरण्यगर्भ, ईश्वर, आकार, उकार, मकार, हे जे काही
तीन पाद आहेत. विश्व, विराट, आकार, तेजस, हिरण्यगर्भ, उकार, प्राज्ञ, ईश्वर आणि मकार हे काय आहे? अपारमार्थिक आहे, म्हणजे अवास्तविक आहेत. पहिले तीन पाद अपरमार्थ रूप आहेत आणि तुरीय पाद परमार्थ रूप आहे. आणि चौथा जो पाद सांगितला कोणता कोणता? त्वमपद लक्ष्य, तत्पद लक्ष्य आणि अमात्र म्हणजे परमात्मा स्वरूप. म्हणजे लक्ष्यार्थ हा काय तर परमार्थ स्वरूप आहे आणि अमात्र हा काय तर परमार्थ स्वरूप आहे. पहिले तीन पाद अपरमार्थ रूप आहेत आणि तुरीय पाद परमार्थ रूप आहे. ओंकाराचीही तशीच दोन स्वरूपे आहेत. जशी ओंकाराची दोन स्वरूपे कशी? दोन स्वरूपे कोणती? परमार्थ रूप आणि अपरमार्थ रूप. त्यात आकार, उकार आणि मकार ही कशी आहे? अपरमार्थ रूप आहे. आणि अमात्र म्हणजे परमात्मा हे काय तर परमार्थ रूप आहे. पहिले तीन पाद अपरमार्थ रूप आहेत आणि तुरीय पाद परमार्थ रूप आहे. ओंकाराचीही तशीच दोन स्वरूपे आहेत. आकार, उकार, मकार. मात्रा रूप जे वर्ण आहेत ते अपरमार्थ रूप आहेत आणि त्या मात्रात जे व्यापक अस्थिभाती प्रिय रूप अधिष्ठान चैतन्य ते परमार्थ रूप आहे. या आकारामध्ये, उकारामध्ये आणि मकारामध्ये अस्ति, भाती आणि प्रिय हे जे काही चैतन्याचं स्वरूप आहे हे कसं आहे तर त्या तिन्हीमध्ये व्यापक आहे, म्हणजे तिन्हीमध्ये अनुसूत आहे. जसं आपण त्वमपद लक्ष्य म्हणजे साक्षी चैतन्य आणि ब्रह्मचैतन्य हे विश्वामध्ये, साक्षी चैतन्य हे विश्वामध्ये आहे, तेजसामध्ये आहे आणि प्राज्ञामध्ये सुद्धा आहे. त्याचप्रमाणे ब्रह्मचैतन्य हे विराटामध्ये आहे, हिरण्यगर्भामध्ये आहे आणि ईश्वरामध्ये आहे. तसं परमात्मा स्वरूप जे काही अमात्र आहे ते अमात्र आकारामध्ये आहे, उकारामध्ये आहे आणि मकारामध्ये सुद्धा आहे. त्या मात्रात जे व्यापक चैतन्य कसं आहे? व्यापक आहे. ते कसं आहे? अस्थिभाती प्रियरूप आहे. म्हणजे अस्थि म्हणजे अस्तित्व, भाती म्हणजे भासणेपणा आणि प्रिय म्हणजे आनंद. या रूपाने ते अधिष्ठान चैतन्य त्या तीनही असणाऱ्या अवास्तविक स्वरूपामध्ये आहे. ते परमार्थ रूप आहे आणि जे अमात्र आहे तेच काय आहे? परमार्थ रूप आहे. त्यासच श्रुतीत अमात्र म्हणतात. श्रुतीमध्ये त्या असणाऱ्या चैतन्याला काय म्हणतात? अमात्र म्हणतात. कोणत्या चैतन्याला? की जे आकारामध्ये, उकारामध्ये आणि मकारामध्ये विद्यमान आहे त्यालाच काय म्हणतात? अमात्र. त्यालाच काय म्हणतात? परमात्मा. अमात्र म्हणतात कारण त्या परमार्थ स्वरूपाचे ठिकाणी मात्रा विभाग नाही. म्हणजे अमात्राच्या ठिकाणी मात्रा आहे का? नाही. अ म्हणजे नाही आणि मात्रा म्हणजे मात्रा. ज्याच्यात मात्रा नाही त्याला म्हणतात अमात्र. परमार्थ स्वरूपाचे ठिकाणी मात्र विभाग नाही. या रीतीने ओंकार मात्राशी अभेद चिंतन झाले. बघा, हा जो काही चिंतनाचा प्रकार आहे तो या ठिकाणी पूर्ण झालेला आहे, थोडक्यात राहिलेला आहे. आपण विश्वाचा अभेद विराटाशी केला, विराटाचा आकाराशी केला. त्यानंतर तेजसाचा अभेद हिरण्यगर्भाशी, हिरण्यगर्भाचा अभेद उकार मात्रेशी. त्यानंतर प्राज्ञस्वरूप जीवाचा अभेद ईश्वराशी आणि ईश्वराचा अभेद मकार मात्रेशी. तसं आकाराचा अभेद उकाराशी, उकाराचा अभेद मकाराशी आणि मकार हे अमात्र आहे, परमात्मा स्वरूप आहे. म्हणजे शिल्लक शेवटी कोण राहिलेला आहे? केवळ परमात्मा राहिलेला आहे. या रीतीने ओंकार मात्राशी अभेद चिंतन झाले. म्हणजे अशा पद्धतीने ओंकार मात्रेशी अभेद चिंतन या ठिकाणी झालेलं आहे. तरी आकार आदी मात्राचा लय चिंतन करणे शिल्लक आहे. तरी सुद्धा म्हणजे मी अगोदरच तुम्हाला सांगून टाकलं असं चिंतन होणार आहे. आता आकाराचा उकारामध्ये आणि उकाराचा मकारामध्ये काय करायचं आहे? लय करायचं आहे. अकार आदी मात्राचा लय चिंतन करणे शिल्लक आहे. तो लय चिंतनाचा प्रकार सांगतो. या ठिकाणी श्रीगुरु त्या असणाऱ्या शिष्याला लय चिंतनाचा प्रकार सांगत असताना आता आकाराचा उकारामध्ये, उकाराचा मकारामध्ये लय होतो हे या ठिकाणी सांगतात. स्थूल आकार सूक्ष्म उकार रूप आहे.
स्थूल उपाधीवाला जो आकार आहे तो आकार सूक्ष्म उपाधीवाला जो उकार आहे त्या उकार स्वरूप आहे. स्थूल उपाधीवाला जो आकार आहे तो स्थूल उपाधीवाला आकार उकार स्वरूप आहे. ती उकाराची उपाधी कोण? सूक्ष्म. स्थूल अकार सूक्ष्म उकार रूप आहे. सूक्ष्म उकार कारण मकार रूप आहे. म्हणजे स्थूल ही स्थूल उपाधी सूक्ष्म उपाधी स्वरूप, सूक्ष्म उपाधी कारण उपाधी स्वरूप. म्हणजे आकार उकार स्वरूप आणि उकार हा मकार स्वरूप. स्थूल आकार सूक्ष्म उकार रूप आहे. सूक्ष्म उकार कारण मकार रूप आहे. आणि कारण मकार ओमकाराचे तुरीय म्हणजे अमात्र रूप आहे. म्हणजे ओमकाराचं जे शेवटचा म्हणजे चौथा जो पाद आहे त्या चौथ्या पाद स्वरूप आहे कोण? मकार. म्हणजे आकार मकार उकार हे परमात्मा स्वरूप आहे, अमात्र स्वरूप आहे. ते तुरीय अमात्र ब्रह्मरूप आहे. आणि अमात्र जे काही तुरीय आहे ते ब्रह्मरूप आहे. आणि शुद्धाचे ठिकाणी दोन्ही कल्पित आहे. शुद्ध म्हणजे शुद्ध जे चैतन्य आहे त्याच्या ठिकाणी दोन्ही कल्पित आहे. कोणते? परमार्थ रूपही कल्पित आहे आणि अपरमार्थ रूपही कल्पित आहे. कसं? त्वमपद लक्ष आणि तत्पद लक्ष हे काय परमार्थ रूप आहे, पण हे दोन्ही सुद्धा अमात्र स्वरूप आहे. आणि जे काही उपाधीने युक्त सांगितलेले होते विश्व तैजस प्राज्ञ विराट हिरण्यगर्भ आणि ईश्वर हे अपरमार्थ रूप सांगितलेले. हे अपरमार्थ रूप आणि परमार्थ रूप हे दोन्ही सुद्धा ब्रह्मस्वरूप आहे. म्हणजे अमात्र स्वरूप आहे. दोन्ही तद्रूपच आहेत म्हणजे अमात्र स्वरूप आहे. या रीतीने ज्या ओंकाराच्या परमार्थ रूप अमात्राच्या ठिकाणी सर्वांचा लय केला तो अमात्र रूप परमात्मा मी आहे. अशा प्रकारे ओंकाराच्या परमार्थ रूप ओंकाराची परमार्थ रूप मात्रा कोणती आहे? अमात्र. त्या अमात्राच्या ठिकाणी सर्वांचा काय केलेला आहे? लय केलेला आहे. आणि लय केल्यानंतर जे अमात्र जो परमात्मा आहे तोच मी आहे अशा प्रकारचा निश्चय कर असं श्री गुरु त्या शिष्याला सांगतात. म्हणजे शिल्लक परमात्माच राहिलेला आहे आणि तोच परमात्मा मी आहे असं चिंतन त्या ठिकाणी करायचं. असे एकाग्र चित्ताने चिंतन करावे. चिंतन कसं करायचंय तर एकाग्र चित्ताने. म्हणजे एकाग्र चित्त नसेल तर त्या ठिकाणी चिंतन होत नाही. म्हणून एकाग्र चित्त करून काय करायचं? चिंतन करायचं आहे. स्थावर जंगम रूप आणि असंग अद्वितीय असंसारी नित्यमुक्त निर्भय ब्रह्मरूप ओंकाराचे परमार्थ स्वरूप मी आहे. काय सांगतात? ब्रह्मरूप कोण आहे? ओंकार हे ब्रह्मरूप आहे आणि ते ब्रह्म कसं आहे? परमार्थ स्वरूप आहे आणि ते परमार्थ स्वरूप मी आहे. पण त्या ब्रह्माचे काही विशेषण देतात. कसं आहे ते ब्रह्म? स्थावर जंगम रूप. म्हणजे स्थावर म्हणजे स्थिर असणारे पदार्थ आणि जंगम म्हणजे चालणारे पदार्थ. स्थिर आणि अस्थिर या दोनही पदार्थामध्ये ते ब्रह्म कसंही व्यापक आहे. त्यानंतर असंग आहे. ब्रह्माशी कोणाचाही संग होत नाही. असंग आहे. अद्वितीय एकच आहे. अ म्हणजे नाही, द्वितीय म्हणजे दोन. ज्याच्या ठिकाणी दोनपणा नाही त्याला म्हणतात अद्वितीय. असंसारी. परमात्मा हा संसारी नाही आहे, तो कसा आहे? असंसारी आहे. त्यानंतर नित्यमुक्त आहे. परमात्मा हा नित्यमुक्त आहे. आणि आपण कसे आहोत? आपण सुद्धा मुक्तच आहोत. मुक्त होता परी बळे झाला बद्ध. आपण बळच अज्ञानामुळे काय झालेलो आहोत तर बद्ध झालेलो आहोत. जसं परमात्मा मुक्त आहे तसे आपण सुद्धा मुक्त आहोत. त्याप्रमाणे निर्भय ब्रह्म कसा आहे? भयरहित आहे. आणि आपल्याला सुद्धा भयरहित व्हायचं असेल तर आपल्याला सुद्धा मी परमात्मा आहे असं समजावं लागेल. म्हणजे आपण सुद्धा काय होऊ? भयरहित होऊ. अशा प्रकारचं ओंकार स्वरूप असणारं जे काही ब्रह्म आहे ते ब्रह्म मी आहे असं काय करायचं? चिंतन करायचं आहे. अशा चिंतनाच्या परिपाकापासून ज्ञान उदय होतो. आणि अशा प्रकारचं चिंतन आपण जर केलं तर त्याचं फल काय? तर ज्ञानाचा उदय होतो.
म्हणजे ज्ञान उत्पन्न होईल. कोणतं ज्ञान उत्पन्न होईल? अहम ब्रह्मास्मी हे ज्ञान उत्पन्न होईल. म्हणजे ते ब्रह्म मीच आहे. ते म्हणजे कोणतं? सर्वत्र व्यापक, नित्यमुक्त, निर्भय असं जे काही ब्रह्म आहे ते मीच आहे, अशा प्रकारचं ज्ञान आपल्याला होईल. आणि ते ज्ञान कसं होईल? तर अपरोक्ष रूपाने होईल, म्हणजे प्रत्यक्ष रूपाने होईल. परोक्ष ज्ञान नाही तर अपरोक्ष होईल. परोक्ष म्हणजे अप्रत्यक्ष, म्हणजे त्या ठिकाणी ब्रह्म कुठंतरी आहे हे ज्ञान परोक्ष, आणि ते ब्रह्म मीच आहे हे ज्ञान कसं आहे? अपरोक्ष आहे. आणि असं ज्ञान झालं की आपल्याला काय होईल? मुक्ती प्राप्त होईल. पण मुक्ती प्राप्त होण्यासाठी साधन कोण? ज्ञान. कोणतं ज्ञान? तर ते ब्रह्म मी आहे, म्हणजे मीच ब्रह्म आहे. अहम ब्रह्मास्मी इत्याकारक जी वृत्ती आहे ती आपल्याला काय करेल? मुक्त करेल. म्हणून सांगितलेलं आहे ज्ञानातेव तु कैवल्यम. ज्ञानानेच काय होतो? मोक्ष प्राप्त होतो. म्हणून ज्ञानद्वारा मुक्तिरूप फल देणारी ही ओंकाराची निर्गुण उपासना बाकीच्या सर्व उपासनाहून श्रेष्ठ आहे. आता उपासना ही दोन प्रकारची, सगुण उपासना आणि निर्गुण उपासना. आपण जी करतो की सगुण करतो का निर्गुण करतोय? सध्या आपण निर्गुणाची उपासना करतोय आणि इथून गेल्यानंतर सगुणाची करतो. अशा बघा, ओंकाराची निर्गुण उपासना आणि बाकीच्या म्हणजे जेवढ्या काही उपासना असतील त्या सर्व असणाऱ्या उपासनेहून श्रेष्ठ उपासना कोणती असेल? तर ती ओंकाराची निर्गुण उपासना. म्हणजे निर्गुण उपासना ही श्रेष्ठ उपासना आहे. या रीतीने हे ओंकाराचे चिंतन मननरूप आहे. म्हणजे याचं मनन आपण केलं पाहिजे. याचं मनन केलं तर या सर्व लय चिंतनाचा प्रकार आपल्या लक्षात येऊन जाईल. म्हणून हे मनन जो करतो त्यास मुनी म्हणतात. आणि अशा प्रकारचं मनन जो कोणी करेल तो कोण आहे? तर मुनी आहे. हे ओंकाराचे चिंतन परमहंसाचे गुप्तधन आहे. परमहंस म्हणजे संन्यासी. संन्यासी जो असेल त्यांचं गुप्तधन म्हणजे काय आहे? तर ओंकाराचं चिंतन करणं. स्त्री, धन, पुत्रादी संगरहित परमहंस याचा अधिकारी आहे. बघा, म्हणजे स्त्री, धन, पुत्रादी संगरहित म्हणजे ज्याला स्त्री, पुत्र, धन यांची आसक्ती अंतःकरणामध्ये नाही, असा जो परमहंस तोच काय? तर या लय चिंतनाचा अधिकारी आहे. आसक्ती जर असेल तर तो अधिकारी नाही. गृहस्थादी बहिर्मुख अधिकारी नाही. इथं सांगायचं काय? गृहस्थ अधिकारी नाहीत का? आहेत. पण कोणते गृहस्थ अधिकारी आहेत? जे स्त्री असून तिच्याविषयी आसक्ती नाही, आसक्त नाही, पुत्राविषयी आसक्त नाही, धनाविषयी आसक्त नाही, असे जे असतील ते सुद्धा या लय चिंतनाचे अधिकारी आहेत. पण एखादा संन्यासी असेल आणि त्याला जर समजा आसक्ती असेल नाना प्रकारची तर तो सुद्धा या लय चिंतनाचा अधिकारी नाही. सांगायचं इथं एकच की अंतर्मुख असणारा अधिकारी आहे आणि बहिर्मुख असणारा या लय चिंतनाचा अधिकारी होऊ शकत नाही. ठीक.